त्याच्यामुळे माझं सासर आहे आणि सासरच्या मंडळीची सेवा करणं हे सुनेचं आद्य कर्तव्य, त्याच्यातच खरा परमार्थ आहे. निमित्त गणरायांचं आगमन आणि या गणरायांचा आज 7व्या दिवशी विसर्जन हे गणेश मंडळ करणार आहे. गणेश मंडळाचं नाव आहे जय हनुमान बाल गणेश मंडळ. जय या शब्दाचा जय जयकार आला तर कथेच्या सर्व गणेश उत्सवाच्या समितीवर असणाऱ्या पूर्ण बालकांचा आणि त्यांच्या पाठीमाग असणाऱ्या पडद्या आडून जे मदत करणार आहेत त्यांचा सुद्धा जय जयकार. जय या शब्दामध्ये सर्व काही आहे. मग गणेश उत्सवामध्ये सेवा आणि त्यानिमित्त तो अभंग निवडलेला आहे. तो अभंग देहू निवासी जगतवंदनी जगद्गुरु सर्वश्रेष्ठ तुकोबा आहे. जाळवणी संसार बैसलो अंगरे किंवा तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. असं तुकोबारायांचं नाव ऐकल्याबरोबर यमराजाला सुद्धा चळकाप सुटावा अशा तुकोबारायांच्या गाथ्यातला सर्वांच्या पाठांतरातला. आणि या अभंगामध्ये तुकोबाराय ज्या कुळामध्ये 7वी कन्या किंवा पुत्र जन्माला आलेले असतील त्या कन्या किंवा पुत्रांना आज धन्यता न देता त्यांच्या माता पित्याला तुकोबाराया धन्यता देत आहेत. विठाला करण्यापूर्वी वक्त्याचं कर्तव्य आहे कार्यक्रमाचा थोडासा परिहार देणं. गणपती बाप्पा म्हटलं की दरवर्षी भाद्रपद गणेश चतुर्थीला आगमन आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन असा आपला नित्य नियम आहे. पण या गणपती बाप्पाचं आगमन प्रत्येक वर्षी येतं. नवे लोकमान्य टिळकांनी जे पूर्ण भारतभर गणेश मंडळ स्थापन केली त्याचा काय आगळा वेगळा हेतू होता. लोकमान्य टिळकांचा एकच हेतू होता, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही वयाचा म्हणजे कुठल्याही प्रांतातला हा मानव एकत्र यावा आणि त्यांच्या सुविचारांची देवाणघेवाण होऊन धर्माचं संगोपन कसं व्हावं याचं ज्वलंत उदाहरण जे लोकमान्य टिळकांनी करून दिलं गणेशाच्या मार्फत ते आपल्याला चालवायचे. पण आजकाल कलियुग आहे महाराज. या गणपती बाप्पावर एवढे वाईट दिवस आणले आमच्या तरुण मंडळीनं की आता मला इथं बोलणं सुद्धा वाईट वाटते, इथं बोलायला सुद्धा. कारण हा गणेश मंडळ जे बाकीचे गणेश मंडळ चालवतात तो नियम न चालवता जे पाहिजे तेनेची पंथे चालू जातात न पडे गुंता कोटे काय. गणेशाचं आगमन आणि गणेश उत्सव साजरा करणं म्हणजे गणपती बाप्पाने जे मार्ग जाऊन दिलेले आहेत त्या मार्गाने चालणं म्हणजे गणेशाचा उत्सव करणं. पण आजकाल आम्ही गणपती बाप्पाच्या वर्गण्या गोळा करतोय म्हणजे इथले नाही बरं का, नसतं मला बाहेर जाऊ देते नाही. बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर असं निदर्शनास येतं की माझ्या गणपती बाप्पाला अपेक्षित काय होतं पण आम्ही गणपती बाप्पाला ऐकतोय काय. अहो सर्रास डीजे लावतात. डीजे 2-2, 3-3 लाख रुपये वर्गणी गोळा करतात माझे युवक बांधव गणेश भक्त आणि त्याचा एवढा दुरुपयोग करतात. मायबाप हो, ज्या ठिकाणी बाप्पाचं आगमन आहे, ज्या ठिकाणी प्रतिष्ठापना झाली गणपती बाप्पा तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. मी हे बोलत नाही स्वतः गणपती बाप्पा होत नाही, मी बोलत नाही, माझ्या वाणीतून काहीच बोलत नाही. करता करविता बोलविता तो भगवंत आहे. ज्या हनुमंतरायाच्या मंदिरात ज्या अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी माता पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये जे काही माझ्या बुद्धीला चालना भगवंत देणार आहे ते मी बोलणार आहे. कारण तुम्हाला जर परिचय नसेल तर मी कुठला कीर्तनकार नाही, कुठला महाराज नाही किंवा कुठला ऋषीमुनी नाही. एक प्रापंचिक एक स्त्री आहे आणि मी हा वसा का घेतला तर त्याचे कारण सांगते. मी परिचारिका सेवेमध्ये 38 वर्षे आपल्या दवाखान्यामध्ये अंबाजोगाईला मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णसेवा केली आणि त्या ठिकाणी माझं कर्तव्य होतं जे आजाराने पीडित झालेला रुग्ण आहे
त्याला औषध देऊन त्याच्या वेदना, त्याचं दुःख, त्याच्या पीडा दूर करणं, हे मी अंतःकरणातून सेवा भाव म्हणून केलं. मी मोबदला घेतला सरकारकडून, पण मी सेवा भाव म्हणून केल्यामुळं, त्या सेवेमुळं मला इकडचं व्यासपीठ मिळालं. का मिळालं? तर ड्युटीवर परिचर्या करत असताना पीडितांची सेवा करणं. एका रंगले गांगले त्याशी म्हणे तो आपुले, तो की कागो ओळखावा देवतेचा, किंवा हीच विष्णूची महापूजा. प्रत्यक्ष जो शरीराने तापलेला आहे, दुःखी झालेला आहे, त्याची सेवा करणं म्हणजे प्रत्यक्ष विष्णूची सेवा करण्याचं पुण्य प्राप्त झालं. आणि त्या पुण्यामुळे मला हे व्यासपीठ प्राप्त झालं. मायबाप मी कुठं अभ्यास अध्ययन कुठे केलं नाही. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रत्येक जीव संसाराच्या तापानं तापलेला जीव, प्रत्येक जीव, जगामध्ये सुखी कोणीच नाहीये महाराज. प्रत्येक जण दुःखी आहे, जे पाहिजेच तो दुःखी आपण. मग त्या दुःखाचं जर शमन करायचं असेल, दुःखापासून सुखाची प्राप्ती हवी असेल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती हवी असेल, तर त्याला एकमेव औषध म्हणजे सत्संग आहे. आणि सत्संगाची बाटली जर हातात घेतली तर तुमच्या या प्रपंचाच्या तापानं तापलेल्या जीवाला शांत करण्याचा औषधाची बाटली मी जोपर्यंत माझ्या वाणीमध्ये ताकद आणि माझ्या देहामध्ये ताकद उभं राहण्याचे, तोपर्यंत मी सेवा करण्याचा संकल्प केलेला आहे. विठाला गणपती बाप्पाचं आगमन झालं, पण हे गणपती बाप्पा नेमके कोण आहेत? त्यांची सेवा का करतोय आपण? प्रतिष्ठापना का करतोय? विसर्जन का करतोय? त्या गणपती बाप्पाचा परिचय करून देणं आधी कर्तव्य आहे. गणपती बाप्पा हे भगवान शंकर आणि माता पार्वतीचा सुकुमार आहे, म्हणजे मुलगा आहे. पहिला मुलगा कार्तिकेय आणि 2 नंबरचा मुलगा गणपती बाप्पा. मग गणपती बाप्पा ह्यांचा जन्म कसा झाला थोडक्यात शॉर्ट मध्ये सांगते, नंतर अभंगावर आपण चिंतन करू. ज्या वेळेला माता पार्वती तिच्या अंगाच्या चंदनादी लेपापासून आणि उष्णापासून या पार्वती मातेने एक सुंदर असा पुतळा निर्माण केला. काय कारण होतं? पूर्वी अशा आरसीसीच्या बाथरूम वगैरे, टॉयलेट वगैरे काही नव्हतं. माता माऊल्यांना पूर्वी थोडासा आडोसा करायचा आणि स्नानगृहामध्ये स्नान करायला लागायचं. तशी माझ्या माता पार्वतीची अवस्था. अहो तसं पाहिलं तर माझ्या भगवान शंकराचं वैभवच काय, स्मशानात राहणाऱ्या भगवंताचं वैभव. तसा जर विचार केला तर माता पार्वतीनं ते पुतळा तयार केला आणि संजीवनीच्या साह्यानं, संजीवनी मंत्राच्या साह्यानं चैतन्य निर्माण केलं त्या पुतळ्यामध्ये. आणि ज्या स्नानगृहामध्ये स्नानाला बसल्या होत्या माता पार्वती, त्या चैतन्य रूप मूर्तीला सांगितले, बाळा तू आता एकच कर, जोपर्यंत माझं स्नान होत नाही तोपर्यंत स्नानगृहाकडे कोणालाही येऊ देऊ नको, म्हणजे तू संरक्षण कर, थोडस ताबा ठेव. म्हणून त्या स्नानगृहाच्या भिंतीवर गणपती बाप्पाला बसवलं. माता पार्वती स्नानाला बसल्या आणि काही काळानंतर स्वतः भगवान शंकर त्या ठिकाणाहून जाऊ लागले. त्यावेळेला गणपती बाप्पाला आढळले, म्हटले माझ्या आईची आज्ञा आहे, या ठिकाणी परपुरुषाला किंवा परस्त्रीला कुणालाही इकडे येऊ द्यायचे नाही. त्यावेळेला भगवान शंकर स्वतः म्हणू लागले, बाबा अरे तू कोण मला अडवणारा? ती माझी धर्मपत्नी आहे, मला माझ्या घराकडे जायचे. त्यावेळेला माझ्या मातेचं आज्ञेचं पालन करणं माझं आद्य कर्तव्य आहे. म्हणून बरंचसं दोघांचं काही खालीवर म्हणजे युद्ध झालं दोघांचं. कुणाचं? गणपती बाप्पाचं आणि भगवान शंकराचं. अप्रत्यक्षरित्या भगवान शंकर स्वतः गणपतीचा मुलगा आहे, बापाचं आणि लेकाचं युद्ध सुरू झाल्यानंतर त्यामध्ये माझ्या भगवान शंकराला अतिशय राग आला आणि क्रोधाच्या भरामध्ये स्वतःच्या त्रिशूळानं गणपती बाप्पाचं शिर उडवून टाकलं. मातेला ही बातमी कळली, हाहाकार करू लागली माता पार्वती. या आईचं मूल गेलं असेल ना, त्या आईला त्याचं दुःख माहिती करता. कारण आई इतकं बालकावर प्रेम करणार पिताही करत नाही, बाकी कुठलेच नाते करत नसतात. आई इतकं प्रेम करते. ती आई रडू लागली आणि भगवान शंकराला म्हणू लागली, देवा स्वामी तुम्ही हे काय केलं? माझा मुलगा होता तो, आणि तो मुलगा तुम्ही मारला, आता तो माझा मुलगा तुम्ही जिवंत करून द्या मला, तिकडून बसू द्या. त्यावेळेला भगवान शंकराने गजासुराचं म्हणजे गणपती हत्तीचं शिर आणलं. गणपती
गणपतीच्या बाप्पाच्या गणपती घरावर येणे. बसवलं आणि परत अजून संजीवनी मंत्रानं चैतन्य स्वरूप निर्माण केलं. ज्या दिवसापासून गजाचं शिर बसवलं त्या दिवशीपासून या बाप्पाला गजानन हे नाव पडलं. आनन म्हणजे मुख किंवा तोंड आणि गज म्हणजे गजाचं हत्तीचं गजानन नाव पडलं. हा गणपतीचा जन्म झाला. पण माझ्या गणपती बाप्पाला मोदक फार आवडतात. आपण मोदकाचा नैवेद्य देतो. गणपती बाप्पाला दुसरं काही आवडत नाही. का आवडतात मोदक? एक वेळेला काय झालं, कार्तिकेय आणि गणपती बाप्पा पार्वतीच्या समोर खेळत होते, दोन्ही लेकरं, दोन्ही बाळ. आणि खेळत असताना स्वर्गामधून काही देवाचं आगमन झालं त्या अंगणामध्ये. मुद्गल पुराणामध्ये महाराज ही कथा आलेली आहे. आणि त्या स्वर्गातल्या देवांनी अमृताचा मोदक हातामध्ये आणला होता आणि एक मोदक माता पार्वतीला प्रसाद म्हणून दिला. माता पार्वतीकडे एक मोदक प्रसाद म्हणून आला. पण बाळ किती होते? 2 मुलं होते. कोण? कार्तिकेय आणि गणपती बाप्पा. हे दोघंही प्रसाद मागू लागले. आई मला दे, आई मला दे मोदक, हा अमृत मोदक. त्यावेळेला आई म्हटली एकच मोदक आहे आणि ज्याला कुणाला अख्खा पूर्ण मोदक हवा असेल ना त्यानं माझ्या शर्यतीमध्ये उतरावं लागेल. काय करावं लागेल आई? सांग, तुझी काय सेवा करू? त्यावेळेला आई म्हटली काही माझी सेवा करू नका. काय करा, ही पृथ्वी आहे ना, या पृथ्वीला जो कोणी एक प्रदक्षिणा करून प्रथम क्रमांकाने माझ्या जवळ येईल त्याला हा मोदक प्रदान करेल, मी हा मोदक देईल. त्यावेळेला एवढ्या गडबडीनं कार्तिकेयनं आपलं वाहन घेतलं. मयूर वाहनावर निघून कार्तिक स्वामी पृथ्वीची प्रदक्षिणा करून निघाले. गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची दैवत आहे. गणपती बाप्पा म्हणजे विवेक आहे. गणपती बाप्पा हा बुद्धिमान आहे. या गणपती बाप्पाने विचार केला आणि म्हटला, आई बापाच्या सेवेइतक श्रेष्ठ सेवा या जगामध्ये कुठलीच नाही. कारण माता लक्ष्मी आपण, पिता स्वयमेव नारायण. घरातली ही 2 चालती बोलती दैवत आहेत बरं का आपल्या घरातली, माय आणि बाप. आणि माय बाप हे चालती बोलती दैवत ज्या घरात आहेत ना त्या घरातल्या मुलाला अजिबात आषाढीच्या वारीला पंढरपूरला जायची गरज नाही. महाराज गणपती बाप्पानं विचार केला आणि म्हटले, हे माझे 2 देव इथं असताना मी कशाला पृथ्वी प्रदक्षिणा करायला जाऊ? म्हणून गणपती बाप्पाने त्या दोघांना पाटावर बसवलं, पूजेची सामुग्री आणली, पूजा केली आपल्या आई वडिलांची आणि त्याच ठिकाणी प्रदक्षिणा घातली आणि आईकडे आली आणि म्हटले, आई दे मोदक. आई म्हटली, अरे गणपती तू तर आताच इथंच आम्हाला प्रदक्षिणा घातला आणि मोदक मागायला आला. अगं आई म्हटला, तुला तुझी किंमत माहित नसेल पण मला तुझी किंमत माहित आहे. काय म्हणतो गणपती? किती श्रेष्ठ आहे आई. अरे ज्या पृथ्वीला प्रदक्षिणा केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ना ते पुण्य फक्त तुझ्या एका नमस्कारामध्ये प्राप्त होत आहे. एवढं तुझं महत्व असताना मी पृथ्वीकडे कशाला जाऊ? आमचे संत म्हणतात, पृथ्वी प्रदक्षिणा 3 पर्यशी 2 लक्ष वाराणसीशी 1 नमस्कार करिता मातेशी इतके पुण्य होय. काय सांगते मी? 3 पृथ्वी प्रदक्षिणा आणि 2 लक्ष वाराणसीच्या यात्रा, वाराणसीच्या प्रदक्षिणा. एवढं पुण्य या यात्रेमध्ये आणि प्रदक्षिणेमध्ये लाभतं ना तेवढं पुण्य फक्त आईला 1 नमस्कार केल्यानंतर लाभत असते. एवढी श्रेष्ठ आहे. मग या आईला प्रदक्षिणा केल्या आणि गणपती बाप्पाला मोदक मिळाला. म्हणून त्या दिवसापासून गणपती बाप्पाला मोदक आवडतो. नंतर गणपती बाप्पाला ध्रुव आवडतात. का ध्रुव आवडतात? शॉर्ट मध्ये सांगते. जो यमराज होता, या यमराजाने आपल्या दरबारामध्ये अप्सरांचं नृत्य ठेवलं होतं महाराज. आणि त्या अप्सरांच्या नृत्यामध्ये तिलोत्तमा नावाची एक अप्सरा होती. त्या तिलोत्तमे बरोबर यांचं मिलन झाले आणि त्यांच्यापासून एक सुपुत्र जन्माला आलं. त्याचं नाव होतं अनुलासूर. अनुलासूर कसा होता? डोळे लाल रुंद विस्तवासारखे नव्हते, तर त्याने डोळे उघडल्याबरोबर अग्नीचे लोळ बाहेर पडायचे त्या अनुलासुराच्या डोळ्यामधून. आणि अग्नीचे लोळ बाहेर पडत असतील तर या पृथ्वीवरच्या जीव जंतूला अतिशय त्रास होऊ लागला. म्हणून त्या अनुलासुराला माझ्या गणपती बाप्पाने गिळंकृत केलं होतं. म्हणून पोट मोठं. आणि आपण
एकट कारस्थानाची नको नाही, लपवून छपून याची निंदा त्याची निंदा ते सुद्धा पचवता येतात गणपती बाप्पाला, म्हणून पोट आहे. त्या अनलासुराला गिळल्याबरोबर गणपती बाप्पाच्या जेठराचा दहा बंद होईना. अनेक प्रकारचे माता पार्वतीनं आणि शंकरानं प्रयत्न केले, चंद्राला आमंत्रित केलं, चंद्राला ठेवलं. नंतर एक थंड जो साप असतो तो साप आपल्या उदराला गुंडाळला. बरोबर, त्या दिवसापासून लंबोदर नाव पडलं माझ्या गणपती बाप्पाला. तरीही दहा शांत होईना. त्यावेळेस काही ऋषींनी विचार केला आणि ऋषींनी ध्रुवा म्हणजे हरणीच्या 2000 ऋषींनी 21 ध्रुवाच्या जुड्या केल्या आणि गणपती बाप्पाला अर्पण केल्या. तेव्हापासून गणपती बाप्पाचा 10 या ठिकाणी शमन झाला. मला एवढंच सांगायचंय, ज्या गणपती बाप्पाचा आपण आगमन करतोय, ज्याचा जय जयकार करतो, या गणपती बाप्पाच्या उत्सवामधून एकच घ्यायचंय, आज फक्त आईची आणि वडिलांची सेवा करायची. एवढं जरी घेतलं माझ्या त्या लहान लेकरांनी तरी आमचा गणेश उत्सव कारणीभूत लागला. बरं का बालकांनो, घरातली आई ही देव आणि वडील हे साक्षात पांडुरंग परमात्मा आहेत. त्यांची सेवा करा, तुमचा गणेश उत्सव सार्थकी लागला. विठाला आज तुकोबाराय म्हणतात, अशी जी सात्विक मुलं जन्माला येतात, हे सात्विक मुलं जे हिताच्या ठिकाणी जागा असतात, त्यांच्या माता पिताला का धन्यता देतात, तर खरं पाहिलं तर हितच माणसाला कळत नाही. बरं का, मी 3 वर्गामध्ये वर्गीकरण करते माझ्या माहितीनुसार. पहिला वर्ग आहे ज्या वर्गाला हितच कळलं नाही म्हणून तो जागा राहिला नाही. हिताचे प्रकार 2 आहेत महाराज, एक प्रपंचिक हित आणि दुसरं परमार्थिक हित. प्रपंचिक हित ज्याला कळलं नाही त्याला परमार्थिक हित कळत नाही. प्रापंचिक हित जो व्यसनाधीन झालेला जीव आहे त्याला प्रापंचिक हित अजिबात कळत नाही. कसं कळत नाही? अहो, बापदादाने कमवलेली पूर्ण प्रॉपर्टी घालून टाकतो, नव्हे आपल्या पत्नीच्या मंगळसूत्राला सुद्धा हात लावायचं त्याचं डेअरिंग होतं. घरातले भांडे कुंडे विकून सुद्धा तो आपला जो छंद आहे तो पूर्ण करतो. त्याला परमार्थिक हित काय कळणार? अजिबात नाही कळणार. आणि परमार्थिक हित त्याला न कळल्यामुळे तो वर्ग कुठंच झाला नाही, ना परमार्थिक हिताच्या ठिकाणी ना प्रपंचिक हिताच्या ठिकाणी. मग हित परमार्थिक हित नेमकं काय करतं? काय करतं महाराज परमार्थिक हित? प्रपंच हे महाधन, जोडी देवाचे चरण. हे एवढं धन मोठं आहे. आता मी जे कीर्तन करते या कीर्तन तुम्हाला जे ऐकवते याच्यामधून जे पुण्य प्राप्त होणार आहे याच्यातला हिस्सा माझे पती मागणार नाही. मी नोकरी करत असताना जी प्रॉपर्टी कमवली त्या प्रॉपर्टीत ते हिस्सा मागतील. माझा मुलगा हिस्सा मागल, माझी मुलगी हिस्सा मागल, पण सेवानिवृत्त झाल्यानंतर जे कमवते मी हे परमार्थिक धन ह्याच्यामध्ये कुणीच हिस्सा मागणार नाही. म्हणून ते धन कमवू नका, हे धन कमवा. काय म्हणतात? हे धन कमवा की ज्या धनामुळं
व्यवहार सोपा जाईल. इथं कसं वागायचंय, माणसाला माणसासाठी माणसासारखं कसं जगायचंय हे कळलं. इहेलोकीचा व्यवहार सोपा. आणि इहेलोकीची यात्रा संपली की परलोकी जायचंय. त्या परलोकी जाण्याचा मार्ग ज्या धनाने होतो ते धन संपादन करा. त्याला परमार्थिक धन म्हणत असतात. मग हे परमार्थिक धन ज्यांना कळलं ते परमार्थिक धन स्वतःजवळच ठेवून बसला नाही, तो एक वर्ग आहे बरं का. सेवितो हा रस वाटितो अनेका घर हो स्वतःच्या हितासाठी ही जागा आहे. आणि तुम्हाला काय अनहित आहे तुमच्या व्यवहारातलं, तुमच्या जीवनातलं, आणि काय खरं हित आहे याचं मार्गदर्शन करण्यासाठी सतत जागा आहे. सतत जागा आहे. मग निरंतर जागविती, मग निरंतर जागविणारा जो वर्ग आहे, जाग करणारा जो वर्ग आहे, त्या वर्गाच्या माता पित्याला तो कोबाराय प्रथम चरणामध्ये झालेला आहे. हित नेमकं कोणतं तर हित ते करावे, देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे किंवा एक होईल. मग हो, हा हित करणारा जो वर्ग आहे त्याच्या माता पित्याला का धन्यता देतात? त्याचं काही कारण असलं पाहिजे. शुद्ध विचार पोटी फळे रसाळ कोमटी, शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईची पुण्याई लागते. शूर आणि उदार मुलगा जन्माला येण्यासाठी वडील पुण्यवान लागतात. आणि संत होण्यासाठी स्वतःचीच पुण्याई लागते. संत बनण्यासाठी स्वतःची पुण्याई लागते. पण या ठिकाणी माता पित्याला धन्यता देण्यामध्ये तुकोबारायांना का महत्व वाटतं एवढं, किंवा का देतात? तर कर्तबगार मुलगा जो आहे त्या कर्तबगार मुलाचा स्वाभिमान पूर्ण आईच्या संस्कारामध्ये घडलेला आहे. जर आपण फक्त प्रल्हादाचं उदाहरण घेतलं, श्रीमद भागवत सगळ्यांना माहिती आहे, पाठ आहे सगळ्यांना. ज्या हिरण्यकश्यपू राक्षस आहेत
पण भक्त प्रल्हाद जन्माला येण्यासाठी माता कयादूची पुण्य ही कारणीभूत झाली. माता कयादूचं पुण्य त्या ठिकाणी कामाला आलं. आणि खरं पाहिलं तर एक उदाहरण आपल्याला देता येईल पैठण क्षेत्रामधलं. पैठण क्षेत्रामध्ये जे शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्यांना 3 पदव्या समाजानं बहाल केल्या. शांती ब्रह्म ही पहिली पदवी, दुसरी संत पदवी आणि तिसरी श्रीमंत. बरोबर. संत, शांत आणि श्रीमंत या तिन्ही पदव्या फक्त नाथबाबांना आहेत, बाकी कुणालाच नाही. यांच्या कुळामध्ये एक महान संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे भानुदास. ह्या भानुदास महाराजांचं पैठण क्षेत्री कीर्तन चालू होतं आणि कीर्तनामध्ये भानुदास महाराज समाजाला प्रबोधन करू लागले, सांगू लागले, जर पांडुरंगाची कृपा झाली, जर गणेशाची कृपा झाली, गणपतीरायाची कृपा झाली तर मुके हे गायन करू शकतात, पांगळे पर्वतारोहण करू शकतात, बहिऱ्यांना ऐकायला येतं, अशी किमया होती. कधी गणपती बाप्पाची कृपा झाल्यावर अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी माता आणि माझ्या हनुमंतरायाची कृपा झाल्यानंतर मुखम करवती वाचा कुठल्याही भगवंताची कृपा झाली तर ही किमया होते, ही जादू होते. हे सर्वांगाचे कान करून एक ऐकणारा श्रोता होतात. जसं आता तुम्ही बसलात ना, सर्वांगाचे कान करून बसलात कीर्तन ऐकायला. आई साहेबांचं कीर्तन आहे, महिलांचं कीर्तन आहे आणि माझ्या या मंदिराची उभारणी झाली, त्या सभा मंडपाचं काम झालं आणि मे महिन्यामध्ये कलशारोहण झालं. त्याच्यानंतर पहिलंच कीर्तन माझं आहे असं संयोजकांनी सांगितलं मला. आणि या सभा मंडपामध्ये एवढा बिझी शेड्यूल आमच्या माऊल्यांचा. कालच गौरीचं विसर्जन झालं महालक्ष्मीचं. रात्री कुणाला 2 वाजले असतील आवरायला, बरोबर आहे का, कुणाला 3 वाजले असतील, पहाटे जाग आला नसेल, तरीही माझ्या माता माऊल्या या ठिकाणी बरोबर वेळेवर हजर आहेत. त्यांच्याबद्दल टाळ्या वाजवा. आणि तुम्ही पुरुष मंडळी सुद्धा बहुसंख्येने आहात. त्यांच्या तुलनेच्या मानाने नसतात 90% महिला सत्संगाला असतात आणि 10%च पुरुष असतात. तिथं जरा बरी दिसायली संख्या. तुमच्याबद्दलही टाळ्या मोठ्या. आपलं काय चाललं होतं, कुर्मदाजीचं चाललं होतं. एक वेळा अवधान धरी देईजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. देह देवळात आणि चित्त जर घरामध्ये असेल तर सुखाची प्राप्ती होत नाही. तसं कुर्मदासजीचं चित्तही इथं होतं, देहही इथं होता. वक्त्यांनी सांगितलं होतं की पांडुरंगाची कृपा झाल्यानंतर पांगळे पर्वतारोहण करू शकतात, मुके गायन करू शकतात, बहिऱ्यांना ऐकायला येतं. मग माझ्यावर जर पांडुरंगाची कृपा हवी असं वाटत असेल तर मला काय करावं लागेल. वक्त्यांनी सांगितलं, कुर्मदासजी काय नाही, भगवंत जर लवकर हवा वाटत असेल, तुझं भाव आहे देव, तरी हा सुलभ रूप फक्त भाव लागतो आणि भाव धरून
जर तू पंढरपूरच्या वारीला गेलास ना, तुला तुझ्यावर भगवंत कृपा करतील. संत वाणीवर विश्वास ठेवला. 6 महिने पुढे आषाढीची वारी होती. 6 महिने कुर्मदासजीने लगेच संकल्प केला आणि कुर्मदासजीने विचार केला की आषाढीच्या वारीला पांडुरंगाला आपल्याला भेटण्यासाठी जायचंय. पण कुर्मदासजी आगळा वेगळाच होत आहे. कुर्मदासजीला हातही नव्हते आणि पायही नव्हते. कुर्मदासजींना हातही नव्हते आणि पायही नव्हते, तरी ते वारीला जायचा संकल्प करतात आणि वारीला निघतात. आम्हाला सुदृढ अशी प्रकृती आहे. आमचे दोन्ही पाय चांगले आहेत, दोन्ही हात चांगले आहेत, डोळे चांगले आहेत, पायाने चालता येतं. पण आम्हाला पंढरपूरची पायी वारी अजूनही एकदाही घडली नाही. किती दुर्दैव आहे आपलं. संत म्हणतात, अरे बाबा, जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय जास्ती नाही विमान आलं होतं का भगवंताचं त्यांना? कुणी 4 व्हीलर दिली होती का एखाद्या मंत्र्यानं वगैरे? कुर्मदासजीला काहीच नाही महाराज. त्यांची वारी म्हणजे न भूतो न भविष्य. त्यांच्यासारखा भक्त होणार नाही कधीच. लोटांगण घेत म्हणजे कुर्मदासजीची वारी सुरू झाली. ज्या दिवशी पहिला मुक्काम पडला त्याच दिवशी माझा पांडुरंग परमात्मा जागा झाला, डोळे उघडले आणि पांडुरंग परमात्म्याने रुक्मिणी मातेकडे गेले आणि रुक्मिणीला म्हणले, रुक्मिणी, मी तुला आयुष्यात काहीच मागितलं नाही ग, पण आज तुझ्याकडे एक मागणं मागायला आलोय. काय पाहिजे तेव्हा? अगं तुझी सुंदर एक साडी दे मला, कुंकवाचा करुंडा दे मला, कानामध्ये घालायला झुमके दे. बरं का, एवढं काय तातडीचं काम करलं पांडुरंगा? तुम्हाला साडी मागताय, कुंकू मागताय, दागिने मागताय. अगं काही नाही, माझा एक भक्त वारीला निघालेला आहे, त्याला हात नाही काही करून खायला, त्याला पाय नाही चालत जायला हॉटेलपर्यंत. नवे हॉटेलपर्यंत जायची गरज नाही, प्रत्येक मुक्कामाला तिथं पंक्ती आहे. गुलाबजामुन खायलाय, नको ते खायलाय, पण त्याला जायला तिथं पायच नाही ग. मग काय करता देवा? मी एका स्त्रीचं रूप घेतो आणि माझ्या त्या भक्तासाठी जातो. भगवंताने रुक्मिणी मातेचा भरजरी शालू घेतला, कुंकुवाचा करुंडा घेतला, भलं मोठं कपाळ भरून कुंकू लावलं, हातामध्ये बांगड्या हातात घातल्या, सर्व काही अलंकार परिधान केले आणि एका ब्राह्मण स्त्रीचं रूप घेऊन ज्या ठिकाणी कुर्मदासजीचा मुक्काम होता त्या ठिकाणी ही माऊली गेली, जगाची माऊली. स्वतः स्वयंपाक केला आणि जसं बाळ खात नाही, बाळ दूध पित नाही, त्यावेळेला आई त्याला गोड गोड गप्पा मारती आणि मांडीवर आडवं पाडू पाडू त्याच्या मुखामध्ये भरवती. काय मेल्या, काय म्हणती, तुला उपाशी राहायचंय का? तसं माझ्या पांडुरंग परमात्म्याने कुर्मदासजीला स्वतः स्वयंपाक हाताने तयार केला आणि ह्या माऊलीनं भरवला कुर्मदासजीला.
प्रत्येक मुक्कामाला या माऊलीनं स्वयंपाक करायचा. चालत 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 वारी मोडनिंब जवळ आली. कुठं? आरण भेंडच्या जवळ. तिथून 7 किलोमीटर अंतरावरच माझ्या कुर्मदासजीची समाधी आहे. कधी पंढरपूरला गेला तर न विसरता जा कुर्मदासजीच्या दर्शनाला. त्या ठिकाणी आले. दशमीचा दिवस होता. महाराष्ट्रातील पूर्ण दिंडे एकत्र आल्या होत्या त्या ठिकाणी आणि गजर चालू होता. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा. हे शब्द ऐकले कुर्मदासजीने आणि एका वयोवृद्ध बाबांना आवाज दिला. ओ बाबा, ओ वारकरी बाबा, माझ्याकडे जरा लक्ष देता का? ऐका जरा मी काय म्हणतो ते. असे वयस्कर बाबा गेले कुर्मदासजीवर जवळ आणि गेल्याबरोबर कुर्मदासजीकडे पाहिलं की या बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि म्हटले, बाबा तुला काय पाहिजे? मला काही नाही पाहिजे बाबा तुमच्याकडून. नाही खरं चरण न घडे दर्शन, मन आहे शरण तुझे पाहिजे. बाबा मला काहीच नको, माझ्यावर एवढा एकच उपकार करा. आज दशमी आहे. मी आता इथपर्यंत लोटांगण घेऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलो. पंढरपूर जवळ आलं पण एकादशी पर्यंत मी वाचेल की नाही शंका नाही आणि पांडुरंगाचं दर्शन होईल की नाही मला शंका नाही. शंका आली म्हणून तुम्ही काय करा, एवढा माझ्यावर उपकार करा. दुसरा नमस्कार माझ्या नावाचा करा आणि नमस्कार करून पांडुरंगाला एवढीच विनंती करा की तुमचा एक भक्त कुठं आलेला आहे? मोडनिंबला आलेला आहे. तिथं एकत्र दिंड्या आल्या पण इथं येईल की नाही त्याला शाश्वती नसल्यामुळे त्यांनी मला निरोप दिला की देवाला माझा नमस्कार सांगा. बरं खरंच देव विटेवर होते का? देव कुठं होते? आणि ह्यांच्या सोबतच होते ना, कुर्मदासजीच्या सोबत बरोबर होते, सोबत होते देव. पण कुर्मदासजीला कळलं नाही. तो ग्रस्त, तो वारकरी, वयोवृद्ध वारकरी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये भगवंताच्या महाद्वारात गेले. पांडुरंगाच्या पायावर नतमस्तक झाले. पहिला नमस्कार स्वतःच्या नावचा आणि दुसरा नमस्कार कुर्मदासजीच्या नावचा केला आणि सांगितलं, देवा तुमचा एक भक्त मोडनिंब या ठिकाणी वाट बघतोय आणि त्यांना फक्त एकच सांगा, जर तुम्हाला वेळ असेल तर माझ्यापर्यंत या. हा निरोप दिला आणि निरोप मिळाल्याबरोबर डोळ्याची पात खाली लवावं. तेवढ्या क्षणामध्ये पांडुरंग परमात्म्याने वीट सोडली आणि पांडुरंग परमात्मा आपल्या महाद्वारातून बाहेर निघाले. पण बाहेर निघत असताना एकटे नाही, सोबत ज्ञानोबारायांना आणि रामदेवरायांना घेतलं आणि हा त्रिवेणी संगम इकडे निघालेला आहे. कुठं? मोडनिंब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी कुर्मदासजीला स्वतः प्रत्यक्ष भगवंताने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर डोळ्यातून घळघळ अशा अश्रू आले आणि कुर्मदासजीला पाहून कुर्मदासजीचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. स्वतः प्रत्यक्ष अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याने आणि आपल्या पितांबराने या कुर्मदासजीचं पूर्ण शरीर पुसून साफ केलं, स्वच्छ केलं आणि स्वच्छ करत असताना डोळ्यातून अश्रुपात या संतावर स्वतःच्या अश्रूने अभिषेक केला. माझ्या पांडुरंग परमात्म्याने काय भाग्य असेल या कुर्मदासजीचं, ज्या कुर्मदासजीला प्रत्यक्ष पांडुरंगाने मांडीवर घ्यावं, पुसून काढावं, स्वच्छ करावं आणि म्हणावं, अरे तू इथपर्यंत कशाला आला? पैठण क्षत्री जरी तू मला बोलावलं असतं ना, त्या ठिकाणी एका क्षणात आलो असतो. तुला कशामुळे एवढा अट्टहास केला? तुला काय मागायचंय ते माग. त्यावेळेला कुर्मदासजीने काय मागायला पाहिजे होतं? देवा मला 2 हात नाही, 2 पाय नाही. तुमची कृपा झाल्यानंतर पांगळे पर्वतावर धावतात, हात येतात, बहिरे
ऐकू शकतात आणि आंधळ्यांना डोळे येतात, अशी काही कृपा पण त्या गुरुमदासजीनं काहीच मागितलं नाही. फक्त एकच मागितलं, देवा तुम्हाला जर द्यायचंच असेल तर काय द्या. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, जो मी तू जपाले पांडुरंगा किंवा वेळोवेळा एक क्षणही माझ्या दृष्टी आड तुम्ही होऊ नये, हेच मला पांडुरंगा द्या, मला काहीच नको. तेव्हापासून त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा स्थित झाले. जशी पंढरपूरमध्ये यात्रा भरती तशीच यात्रा मुडलिंब या ठिकाणी या कुर्मदांच्या जवळ भरते. तेव्हापासून हे स्वतः प्रत्यक्ष ज्ञानोबारायाने नामदेवराया बघू लागले. देवाने विचार केला, इथपर्यंत आलो, इथून 2 ते 4 किलोमीटर अंतरावर एक माझा महान संत राहतोय. त्या संताच्या गावचं नाव आहे अरणभेद. आणि अरणभेदच्या ठिकाणी जाऊन त्या संताचं या दोघांना दर्शन करावं. कुणाला? ज्ञानोबाने नामदेवरायांना या दोघांना घेतलं आणि भगवंत अरणभेदच्या ठिकाणी आले. तिथं संत सावता महाराज आपल्या मळ्यामध्ये भजन करीत होते. महाराज काय भजन करीत होते की ज्या प्रत्यक्ष रोपट्यामध्ये पांडुरंगाचं दर्शन करून त्या पांडुरंगालाच म्हणू लागले, आणि भजन ऐकून माझ्या पांडुरंगाला एवढी तहान लागली आणि ज्ञानोबा राहायला आणि नामदेव राहायला म्हणू लागले, मला एवढी तहान लागली, लवकर 15 रुपयाची बॉटल आणा, मला पाणी पिण्याचं. ज्ञानोबा राहायने नामदेव राय म्हटलं, देवा वारीला निघाल्यानंतर कुठं पैसे घेऊन जायची गरज असते का? पाणी फुकट आहे, जेवण फुकट आहे, चहा फुकट आहे, छत्री पांघरायला फुकट आहे, पायात चपला फुकट आहे, काही गरज असते का काही न्यायची? आम्ही कशाला पैसे आणायचे? देवा तुम्हाला जर तहान लागली असेल ना, जा इकडं भजन कुठंतरी आवाज येतोय भजनाचा, तिकडं ते वारकरी तुम्हाला पाणी देतील. त्या आवाजाच्या कानोशानं माझ्या पांडुरंग परमात्मा त्या मळ्यामध्ये गेले आणि पाहिल्याबरोबर सावता महाराजांची गडबड झाली. अचानक एखादा पाहुणा आला तर आमच्या महिलांची कशी गडबड होती आणि श्रीमंत पाहुणा यावा त्या हा श्रीमंत पाहुणा बघितला. खांद्यावर कोंबडी होती, फाटकी बंडी होती आणि खुरपत असताना हातात खुरपं होतं. पटकन खांद्यावरची कोंबडी खाली टाकली आणि देवाला म्हटले, देवा बसा लवकर, बसा बसा, आतिथ्य पूजन याच ठिकाणी करतो मी. देव म्हटले, अरे सावता, मी इथं बसायला नाही आलो रे. 2 अपहरण करणारे तस्कर माझ्या पाठी लागले, चोर माझं अपहरण करतायत. मला पळवून नेलं ना, कुठल्या संताला मी भेटणार नाही रे. मला अशा ठिकाणी लपव ना, ते चोर कुठूनच मला काढणार नाही. त्यावेळेला सावता महाराज म्हटले, देवा एवढा उंच उंच 1.5 परस ऊस वाढलेला आहे, त्या ऊसामध्ये जाऊन लपा, तुम्हाला ते तस्कर चोर कधी शोधणार नाही, तिथं सापडणार नाही. अरे तिथून शोधून काढतील रे. दाट आंब्याच्या झाडावर बसा ना वरती जाऊन शेतीला, तिथूनही काढतील. अरे कुठेही लपायला सांगितले ना, हे चोर इतके महाभयंकर आहे. एक ज्ञान आहे आणि एक नाम आहे. ज्ञान हे शोध लावतं बरं का भगवंताचा, आणि नाम हे मुक्त परमार्थाला आकळत असतं.
हे दोघही सोबत आहेत चोर. त्याच्यामुळे एक जण दाखवील आणि एक जण मला ओढून नेईल आणि घेऊन जातील रे सावता. काय करू, अशा ठिकाणी लपव की मला ते दोघं बघणार नाही. सावता महाराजांनी एकच विचार केला. कटीचे खुरपे सत्वर काढिले, हृदय पाडिले तत्क्षणी, यावे पंढरी नाथा निघावे भीतरी, सुखरूप निर्धारी रागे येथे. हृदयामध्ये भगवंताला ठेवलं, हृदय बंद केलं. 1 तास झाला, 1.5 तास झाला का 2 तास झाले कळलं नाही. बाहेर नामदेवराय आणि ज्ञानोबाराय मळ्याच्या बाहेर उभे होते. ते वाट बघू लागले. नामदेवराय म्हणू लागले, अरे 2 तास झाले, तहान गेली नाही का देवाची, पाणी मिळालं नाही का देवाला. नामदेवराय म्हणू लागले, ज्ञाना काय करायचं रे आता. ज्ञाना म्हणला, नामा काहीच काळजी करू नका, ज्या दिशेने गेलेत ना तिकडे जाऊ आपण. आणि त्या ठिकाणी गेले. सावता महाराजांच्या मळ्यात सावता महाराजांना पाहिलं आणि विचारलं, सावता आमचा देव आला होता इकडं. ते म्हटलं, अजिबात नाही. कुठं आला होता, कोण देव, काय भानगड, तुम्ही काय विचारता. कोणीही इकडं पाण्याच्या आशेनं आलेलं नाही. त्यावेळेला ज्ञानोबरायांना बोलत बोलत उघडे होते, खुरकून खुरकून घाम आलेला होता. हे पोट उघडं होतं, हृदय वेगळं होतं. एवढीशी ही जशी गोंड्याची रशी आहे ना, एवढीच जशी माझ्या ज्ञानोबरायांना दिसली पितांबराची आणि ओळखला देव. नामदेवरायला म्हटले, नामा रडू नका अजिबात, देव इथंच आहे, आपल्याला कुठं शोधायची गरज नाही. कुठं आहे ज्ञाना, अरे देव कुठे आहे. त्यावेळेला ज्ञानोबराय म्हटले, हे बघा दशी दिसती पितांबराची, ज्या अर्थी दशी आहे त्या अर्थी पितांबर आहे, आणि ज्या अर्थी पितांबर आहे त्या अर्थी पितांबर धारण केलेला पांडुरंग याच ठिकाणी आहे. असा तर्क काढला आणि म्हटले, आता विलंब कशाला, म्हणून दशी ही ओढली. ओढल्याबरोबर असा हातभर पितांबर बाहेर आला. तो हातभर पितांबर मनगटाला घट्ट गुंडाळला आणि पटकन ओढल्याबरोबर आतला हृदयामधले बंदिस्त केलेला भगवंत बाहेर आला. भगवंत बाहेर आल्याबरोबर नामदेवरायाला इतका आनंद झाला. रडणारे नामदेवराय ज्ञानोबरायांना आनंद. नामदेवराय ज्ञानोबराय म्हणू लागले, नामा हा देवाला अखिल कोटी ब्रह्मांडाला हृदयात साठवणारा हा किती महान असेल सावता. त्यावेळेला नामदेवराय म्हणू लागले, हृदयात साठवणारा तर महानच आहे, पण हृदयात साठवणारा जो संत आहे त्याला जन्म देणारे माता पिता किती महान असते. म्हणून त्याला त्याच न्यायाप्रमाणे तुकोबरायाने प्रथम चरणामध्ये माता पित्याला धन्यता दिली. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाच्या, म्हणून मातेचा क्रमांक
आणि कुटुंबाचं संरक्षण करणारा पिता नंतर. माता जगात श्रेष्ठ आहे बरं का. तुम्ही म्हणाल पिता पण श्रेष्ठ आहे, पण पित्याचा दुसऱ्या क्रमांकाला नंबर आहे. कारण माते इतकं कष्ट सहन पिता कधीच करू शकत नाही. एखादं बालक जर आजारी पडलं ना तर त्या बालकाला फार तर हॉस्पिटलमध्ये नेऊन औषध आणून देतो पिता, पण रात्रभर डोळ्याचा नंदादे हाताचा पाळणा करून एक तासाने डोळा न लावता औषध फक्त आईच देऊ शकते. ती रात्रभर डोळ्याला डोळा लावत नाही. म्हणून माता सर्वात श्रेष्ठ आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करीला भारी न प्रीती. कुठलाच लाभ नकोय. रात्र दिवस अहोरात्र कष्ट करणारी माता आहे, म्हणून ती श्रेष्ठ आहे. मग ज्या माता पित्यांना धन्यता दिली, जो सात्विक मुलगा किंवा कन्या ज्या कुळामध्ये जन्माला आली, त्याचं कौतुक फक्त जगानेच केलं नाही तर त्याचं कौतुक भगवंतानी सुद्धा केलं. पुरे कन्या पुत्र दुसऱ्या क्रमांकाला पुत्र, म्हणजे कन्येला सुद्धा अग्रगण्य स्थान दिलं. प्रथम चरणात मातेला, द्वितीय चरणात कन्याला. पण आजकाल कलियुगामध्ये कन्या नकोय, बरोबर आहे. कारण तो कुळाचा दिवा विझवती आणि पोरं कुळाला दिवे लावतात, कुलदीपक असतात. दिवे लावतात, दिवा नाही, दिवे. आणि दुसरे, जर आपण गेलो तर अग्निसंस्कार कोण दिले याची एक काळजी. पण आजकाल मुली सुद्धा आपल्या माता पित्याला अग्निसंस्कार देऊ शकतात. आपले स्वर्गीय लोकनेते किंवा जे आपण दैवत म्हणतो यांना अग्निसंस्कार माननीय पंकजाताईंनी दिले. त्याच्यामुळं कन्येला सुद्धा अधिकार आहे, शास्त्रात सुद्धा आहे अधिकार. पण आजकाल ही कन्या मुलीची संख्या कमी झाल्यामुळं या गावामध्ये बऱ्याच तरुणांचे लग्न राहिले असतील असं मला वाटते महाराज. एवढी स्त्री भ्रूण हत्या मध्ये झाली. 10 मुलं असतील तर फक्त 6 कन्या असतील 10 मुलांच्या मागा, असं माझं गणित आहे, माझा अंदाज. मग 4 जणांनी काय ओम भोवती भक्षांदेही करायचं का? आणि क्वालिफाईड केले, ते जास्त क्वालिफाईड केले. नोकर भरती नव्हती आतापर्यंत, या वर्षी निघाली. नोकरीत भरती झाले नाहीत आणि क्वालिफाईड केल्यामुळं बाप दररोज नांगर घेऊन खांद्यावर जातो शेतामध्ये राबायला, पण क्वालिफाईड केलेला मुलगा गावामध्ये टवाळेका करत बसतो, पण बापाचे कष्ट दिसत नाही. तो असे संस्कार आहेत आजकाल पिढीला. जर ही कन्या एवढी संख्या कमी झाली
तर मग ह्या मुलांनी करायचं काय? जर हे मुलं मोकार फिरू द्यायचे नसतील तर इथं कुठंतरी प्रतिबंध झाला पाहिजे स्त्री भ्रूण हत्येला. नव्हे नव्हे आजही आपल्या या राज्यात सोडून दुसऱ्या राज्यात जाऊन महिला स्वतःच्या पोटची पोरीची हत्या करू लागल्यात. अहो, त्या महाभारतामध्ये आपण पुतणेला का नावं ठेवायचे? पुतना एकच होती आणि पुतना दुसऱ्याच्या बालकाला मारत होती 3 वर्षाच्या आतल्या. पण आज घराघरामध्ये पुतना आल्या, घराघरामध्ये पुतना निर्माण झाले आणि ती पुतना आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलीलाच मारू लागले. हे माऊल्यांनो, तुम्हाला आव्हान करते, जर माईनं आपल्याला गर्भाशयात असताना त्या माईनं असंच जर मारलं असतं तर आज तुम्ही या ठिकाणी कीर्तन ऐकायला उपस्थित नसतात. आज या ठिकाणी मी या व्यासपीठावर मीराबाईचा जनाबाईचा अभंग घेऊन कीर्तन करू शकले नसते. नव्हे नव्हे त्या माऊल्या जर नसत्या तर छत्रपती शिवबासारखा राजा महाराष्ट्राला मिळाला नसता. ती माऊली नसती तर माझ्या या हनुमंतरायासारखा आपल्याला रामभक्त हनुमंतराया अंजनी नसती तर मिळाला नसता. म्हणून नारी की हत्या मत करा यारो, नारी है एक रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म और भगवान. म्हणून या नारीला कुठंतरी सुरक्षित ठेवलं पाहिजे. आपण नारीचा आदर केला पाहिजे. प्रत्येक घरांमध्ये जी प्रत्यक्ष लक्ष्मी स्त्री आहे, जी आदी माया शक्ती आहे, काही घरामध्ये प्रत्येक शब्दाला त्या स्त्रीला तिरस्काराने बोललं जातं, दुय्यम दर्जा दिला जातो. ज्या घरामध्ये वारंवार स्त्रीचा अपमान होतो त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी टिकून राहत नाही आणि ते घर कधीच सुखी होत नाही. तुम्ही कीर्तन ऐकता फक्त, पण इथं झटकलं की इथं सोडून देतात. ज्या आई समान आई आहे त्या आईला सुद्धा आजकाल लोक आई म्हणायला तयार नाहीत. क्वालिफाईड समाज जास्तीत जास्त त्या आईला म्हणते की बायकोला काम होत नाही म्हणून ती कामवाली लावली. काय म्हणतो? कामवाली लावली. आणि वडील जर धोतीवाले असतील, वडिलांच्या शर्टला जर ठिगळा असतील आणि मुलगा त्या वडिलांनी सालकरी म्हणून पाठलाच्या इथं राहून परदेशात पाठवले, मुलं क्लास 1 ऑफिसर केले आणि त्या मुलाला जर तुमच्यासारखा धोतीवाला बाप गेला आणि त्याच्या मित्राने विचारलं, बाबा आज नवीन पाहुणे कोण आले? तर तो म्हणतो, गावाकडे 3 एकर जमीन आहे, ती जमीन कसायला कुणीच नाही म्हणून हा सालकरी गडी शेती कसण्यासाठी लावलेला, पेरणीला पैसे कमी पडले म्हणून तो मागण्यासाठी आलेला आहे. काय तुमच्या ज्ञानाला काडी लावायची का? काय करायचं तुमच्या डिग्र्यांना? अहो, ज्या घरामध्ये जन्म दिलेल्या माईचा आणि बापाचा वारंवार अपमान आणि सालकरी आणि मोलकरी जर म्हणत असाल, संस्कृती चालली कुठं भारताची? कारण ज्या भारतामध्ये आपण फक्त मातृदेव भव आणि पितृदेव भव म्हणून कशाला कीर्तन करायचे? अहो, 40-40 हजार रुपये देऊन एक कीर्तनकार आणतात. 2 तासाची फी 40-40 हजार रुपये देऊन कीर्तनकार आणतात. पण आमच्या समाजामध्ये बदल होत नाही. का बदल होत नाही त्याचा विचार करा. बदल झाला पाहिजे कुठंतरी आमच्यामध्ये. स्त्री भ्रूण हत्या बंद झाली पाहिजे. प्रपंच हा प्रपंचच करा, पण परमार्थाला प्रपंच करू नका. परमार्थाला व्यापार विद्ये चरणामध्ये होऊ लागले. मुली कन्या पुत्र होती दे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. मग त्यांचं कौतुक भगवंतालाही वाटावं. असं नेमकं कुठलं कार्य करतात ते
सात्विक मुलगा. तर गीता भागवत करी श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता तृतीय चरणामध्ये गीता हा शब्द प्रथम आलेला आहे आणि भागवत हा 2 क्रमांक आलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा गीता हा स्त्रीलिंगी ग्रंथ आहे. लक्ष देऊन ऐकायचं. गीता हा स्त्रीलिंगी ग्रंथ आहे आणि भागवत हा पुल्लिंगी ग्रंथ आहे. गीता का? गीता फक्त 5 रुपयाला मिळते तळ हाता एवढी गीता. पण 5 रुपयाला गीता जी मिळते ते किती श्रेष्ठ आहे, तिची किंमत किती आहे. तर माणसाला जगायचं कळत नसेल तर कसं जगायचं या प्रश्नाचं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये आणि रामायणामध्ये. जगायचंय माणसाला कसं प्रश्न असेल तर जगण्याचं उत्तर रामायण त्या गीतेमध्ये आहे. एकदा शिकागोला ग्रंथ परिषद होती शिकागो आणि त्या ग्रंथ परिषदेला स्वामी विवेकानंदजी गेले होते आपल्या भारतातले. आणि त्या परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदजींनी जे व्यासाने 18 पुराणांची निर्मिती केली त्या 18 पुराणापैकी फक्त गीता एकच ग्रंथ होते. पण असं त्या ठिकाणी ग्रंथ परिषदेमध्ये घडलं की जी 5 रुपयाची गीता होती, लहान होती गीता, त्या ठिकाणी शिखांचा सिख साहिब नावाचा ग्रंथ, नंतर ख्रिश्चनांचा बायबल, मुस्लिमांचा कुराण आणि माझ्या हिंदू धर्माची गीता. आणि ज्या त्या देशामध्ये ज्या ते ग्रंथ ज्या त्या धर्माच्या दृष्टीनं श्रेष्ठ आहे असे सर्व ग्रंथ त्या ठिकाणी एकत्र करण्यात आले आणि गीता लहान असल्यामुळे सर्व ग्रंथाच्या खाली घातली गीता. प्रत्येक जण आपापल्या ग्रंथाचं महत्व पटवून देण्यासाठी त्या ठिकाणी उभं राहिला. प्रत्येकाने महत्व पटवून दिलं आणि शेवटी माझ्या विवेकानंदजीवर ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला विवेकानंदजीने एकच उत्तर दिलं. माझी ही गीता माता ज्या भारत माते जन्मलेला सुपुत्र आहे, एवढ्या जगामध्ये विश्वामध्ये फक्त एकच माता जी श्रेष्ठ देश आहे ती माझी भारत माता आहे. कुठल्याच देशाला माता जे विश्वामध्ये या भारत मातेचा सुपुत्र या गीतेचं महत्व पटवून देताना म्हणू लागला की ज्या अर्थी तुमचे मोठमोठे ग्रंथ आहेत, एवढे मोठमोठे 2-2 हजाराचे 5-5 हजाराचे ग्रंथ तुम्ही वर ठेवले, पण ज्या आर्थी ग्रंथ हे वरचे उभे राहिले त्या अर्थी माझ्या गीतेनं त्यांना आधार दिल्याशिवाय तुमचे ग्रंथ वर उभे राहिले. श्रेष्ठ माता आहे म्हणून गीतेचा क्रमांक 50 आणि गीता ही जगणं शिकवते आणि जगल्यानंतर उपजते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माझे ज्ञानोबाराय म्हणतात उपजलेला मरणारच आहे, त्याला मृत्यूची एकदा पाळी द्यायचीच आहे. मरण कसं यावं हे श्रीमद भागवतानं राजा परीक्षितीला शिकवलं. राजा परीक्षित एकटाच मरणार नव्हता, आपणही मरणार आहे. आले का तुम्ही अमृत महाराज? अहो सूक्ष्म जीवापासून म्हणजे मच्छरापासून ते इंद्रापर्यंत मरण, इंद्राला सुद्धा पाळी द्यायची. म्हणजे देव सुद्धा आपला अवतार कार्याला पूर्ण विराम देतात आणि अवतार कार्य संपून जातात. तसं आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्याला एकदा पूर्ण विराम द्यायचा. पण जन्मला जरी सारखं असतं, जन्मला एक तर नॉर्मल डिलिव्हरी आणि दुसरं सिझेरियन सेक्शन 2 प्रकारचा जन्म आहे. पण मृत्यूला मात्र आपल्याला बदलता येतं. तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला विमान येणार आहे का? म्हणाल ना तुम्ही बदलता येतं म्हणजे तुकोबारायांना विमान आलं देहूमध्ये, तसं तुम्हाला विमान येणार आहे का? अहो येणाऱ्यांना येईल पण तुकोबाराय बनलं पाहिजे आधी तरी. बरोबर आहे का? मला तुकोबाराय आधी बनावं लागेल मला, त्यावेळेला विमान येईल. आणि तुकोबारायांचं नाव पुढं करून प्रपंचाचं संगोपन करत असेल तर विमान नाही, यमराजाचे यमदंड खावे लागतील आपल्याला. मग राजा परीक्षिती 7 आठवड्यातले 7 दिवस, त्या दिवसापैकी 1 दिवस आणि 1 वेळ ही अघटित आहे, ती टळणारच नाही. तशी आपली सुद्धा 1 वेळ या ठिकाणी येणार आहे. आणि मृत्यू म्हणजे हा महाभयंकर काळ आहे. हा काळ कुणालाच सोडत नाही महाराज. महाभयंकर अशा कोरोनाच्या 3 वर्ष लाटा येऊन गेल्या.
त्याच्यामध्ये आपण जगलो ना, आणि जगलो नसतो तर इथं कीर्तनाला आलो नसतो. बरोबर आहे. देवाने आपल्यावर उपकार केले, आपल्याला जगवलं, मृत्यूच्या यादीमध्ये ठेवलं नाही. म्हणून देवाचे उपकार माना. इथून पुढं तरी काही लबाड्या बट्टाभराची काही करू नका. देवाचे जे उपकार आहेत आयुष्य तरी मी तुझ्या सेवेमध्ये घालीन. त्या करोनाचं एवढं तरी शिक्षण तुम्ही घ्या. बरवे झाले आजवरी, नाही पडून मृत्यूचे वाचून आलो एकवरी, उरले ते हरी आता तुम्हाला. एवढं जरी आज शिकलं तरी बघ. म्हणून या ठिकाणी गीता भागवत तरी ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. मग विठोबाचे चिंतन जसं साधू संतांनी अखंड केलं तसं तुम्ही आम्ही करत नाही. पण आता बसलेल्या ठिकाणी तरी असं चिंतन करा की आपल्या चिंतनाचा, आपल्या आवाजाचा आणि टाळीचा आवाज माझ्या हनुमंतरायाच्या कानावर आणि अखिल कोटी ब्रह्मांड गायकाच्या कानावर जावा. म्हणून ज्यांनी हात आहे त्यांनी हात करायचे. हात नाहीत का? पण दिसले नाही सगळे लोकांच्या तुरीच्या शेंगावर बडून आणायला कशा कुठे जातात उठायला. वा वा